माथेरानजवळील प्रसिद्ध पेप किल्ल्यावर ट्रेकिंगसाठी गेलेल्या 7 मुंबईकर ट्रेकर्सच्या रेस्क्यूचा थरारक अनुभव शनिवारी पाहायला मिळाला। भर उन्हात पाण्याविना अडकलेल्या या तरुणांची जीवाच्या आकांतातून सुटका केली ती सह्याद्री रेस्क्यू टीमच्या वेळेवरच्या आणि धाडसी प्रयत्नांमुळे। मुंबईतील वेगवेगळ्या कॉलेजमधील सोनू साहू, निकिता जोबी, निखिल सिंग, साहिल लाले, चेतन पाटील, तेजस ठाकरे आणि हिबा फातिमा या 21 ते 22 वयोगटातील युवक युवतींचा एक ग्रुप शनिवारी सकाळी माथेरानच्या पेप किल्ल्यावर ट्रेकिंगसाठी निघाला होता। त्यांनी नेरळ येथून आनंदवाडी मार्गे डोंगर चढाई सुरू केली। सुरुवातीला सर्व काही सुरळीत होते, मात्र दुपारपर्यंत उन्हाचा पारा वाढल्याने व मार्गाची अचूक माहिती नसल्याने हे सर्वजण जंगलातील अनोळखी वाटांमध्ये भरकटले। उष्णतेचा तीव्र फटका बसल्यामुळे व पिण्याचे पाणी संपल्याने ग्रुपमधील हिबा फातिमा ही तरुणी बेशुद्ध पडली। त्यानंतर इतर सदस्यांनी तातडीने नातेवाईकांशी संपर्क साधला। नातेवाईकांनी नेरळ पोलीस ठाण्याशी संपर्क साधत मदतीची मागणी केली। प्रकरणाची गंभीरता लक्षात घेत नेरळ पोलिसांनी तात्काळ सह्याद्री मित्र आपत्कालीन सामाजिक संस्थेला संपर्क साधून रेस्क्यू ऑपरेशन राबवले। या मोहिमेत वैभव नाईक, चेतन कांबळे, संदीप कोळी, महेश काळे, सुनील कोळी, विकी फाळे या अनुभवी रेस्क्यू सदस्यांसह स्थानिक आदिवासी मार्गदर्शक राम निरगुडा व काळूराम दरोडा यांनी सहभाग घेतला। दुर्गम आणि खास खळग्यांनी भरलेल्या जंगलातील वाटा पार करत त्यांनी सर्वप्रथम अडकलेल्या ट्रेकर्सपर्यंत पोहोचून त्यांना पाणी, प्राथमिक औषधे आणि खाण्याचे साहित्य दिले। यानंतर रेस्क्यू टीम, नेरळ पोलीस आणि माथेरान वन विभागाचे कर्मचारी यांनी काळजीपूर्वक रेस्क्यू ऑपरेशन करत सर्व ट्रेकर्सना एकत्र आणले व चेतन कांबळे यांच्या नेतृत्वाखाली गडावरून सुरक्षितपणे खाली आणले। शेवटी सर्व ट्रेकर्सना त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले। या संपूर्ण घटनेनंतर आता सह्याद्री रेस्क्यू टीमचे सर्वत्र कौतुक होत आहे। वेळेवर मदत मिळाली नसती तर परिस्थिती अधिक बिकट होऊ शकली असती। त्यामुळे या धाडसी मोहिमेला एक यशस्वी आणि प्रेरणादायी रेस्क्यू ऑपरेशन मानले जात आहे। आपल्या परिसरातील ताज्या बातम्या आणि घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी कर्जत अपडेटला सबस्क्राईब करायला विसरू नका।